सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे लखुबाईसा उपरी भटा निरूपण। लखुबाईसांच्या प्रसंगावर स्वामींनी भटोबासांना निरूपण केलं। भटोबासांच्या मनातील दुःख जायलाच तयार नाही। आता नेमकं आज कोणतं दुःख आहे भटोबासांच्या मनामध्ये आणि लखुबाईसा काय करतात, लखुबाईसांचं वागणं पाहून भटोबासांना का दुःख होते, हे तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रातील पहिल्या लीळेमध्ये समजणार आहे। दुसरी लीळा आहे भटा वस्तू संबंध निरूपण। स्वामी पुनश्च वस्तू संबंधाविषयी भटोबासांना निरूपण करतात। तिसरं चरित्र आहे माहिमभट्टा अंतराय कथन। अंतराय कसा असतो, किती होतो, कोणाला होतो, या संदर्भामध्ये स्वामी माहिमभट्टांना निरूपण करतात। चौथं चरित्र आहे माहिमभट्टा लोकीचे श्रेष्ठत्व निषेध। या लोकामध्ये स्वतःचं श्रेष्ठत्व मिरवू नये, श्रेष्ठत्व मिरवण्याचा देव इथे निषेध नोंदवतात, निषेध करतात माहिमभट्टांना। माहिमभट्टांनी नेमकं काय काम केलं होतं, कसे वागले होते, ज्या उपरांत देवाला हे निरूपण करावं लागलं, हे तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रातील चौथ्या लीळेमध्ये समजणार आहे। तर अशा प्रकारे आजच्या ज्ञान सत्रामध्ये 4 लीळा होणार आहेत। या 4ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञान सत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे माघ शुद्ध प्रतिपदा, बुधवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 2 फेब्रुवारी 2022। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते, स्वामी बाईसांची आठवण का करतात, आणि दुसरा प्रश्न होता स्वामींनी कोण्या शास्त्राचा निषेध केला। तर कालच्या ज्ञान सत्रामध्ये हे 2 प्रश्न विचारले होते। अवांतर एक प्रश्न विचारला होता अनार्जित दानाविषयी, तर त्या संदर्भामध्ये पण जास्त काही उत्तर आलेले नाहीत, फक्त एका जणाचं उत्तर आलेलं आहे। आणि कोणी कोणी या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले, एकंदरीत 3 प्रश्न आहेत, तर कोणी कोणी त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। कालचं ज्ञानसत्र कोणी पाहिलं नसेल तर वर आय बटन मध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनला क्लिक करून तुम्ही कालचंही ज्ञानसत्र पाहू शकता। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 586। लखुबाईसा उपरी भटा निरूपण। लखुबाईसांच्या प्रसंगावर स्वामींनी पुनश्च एकदा भटोबासांना निरूपण केलेलं आहे। बेलोपुरी अवस्थान, एकोदी लखुबाईसा ते भटी म्हणितले। बेलोपूरला देवाचं वास्तव्य आहे आणि एके दिवशी भटोबास लखुबाईसांना म्हणतात, बाई गोसावियांसी आरोगणेसी उसिरू होत असे, औसासी तरी करिता नये, तरी सकाळी येऊनी तुम्ही उपहार करावा, तुमचेनी बरवा होईल। भटोबास औसांना म्हणतात की दररोजच देवाला जेवणाला उशीर होत आहे, औसांना तर काही व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही, तर मग तुम्ही काय करत जा, सकाळी लवकर येत जा आणि स्वयंपाक करत जा स्वामींसाठी, तुमच्या हाताने चांगला स्वयंपाक तयार होतो, असं भटोबास लखुबाईसांना म्हणतात। तुम्हा परम लाभ होईल, तुम्हाला खूप लाभ होईल, खूप मोठं पुण्य गोमट लागेल, असं भटोबास इथे त्या लखुबाईसाला म्हणतात। मिया जरी करावे तरी आप जबावे, यासी जावे असे, ऐसे भटी पुन्हा पुन्हा म्हणितले। भटोबास म्हणतात, मी स्वतः स्वयंपाक केला असता, पण मला काही अब्जन करण्यासाठी शेजारच्या गावामध्ये जावं लागते। जे काही स्वामींना लागणाऱ्या वस्तू आहेत, स्वामींच्या सेवेसाठी लागणारे पदार्थ आहेत, ते सर्व मला अब्जन करून आणावे लागतात, लोकांना मागून आणावे लागतात, तर त्यासाठी मला जाणं गरजेचं आहे। आणि मी जर ते स्वयंपाक करत बसलो तर मग स्वामींना आवश्यक असणाऱ्या वस्तू कोण आणायच्या, म्हणून मला बाहेरगावी जावं लागते, तुम्ही इथे स्वयंपाक करा, असे भटोबास पुन्हा 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 म्हणत होते। मागातया आणि भटासी भांडण झाले होते। महांडूळ मार्गी भांडण झालं होतं, आपण सर्वांनी ते चरित्र पाहिलेलंच आहे। आणि त्या भांडणामुळे
तया तव हो न म्हणितीची. लखुबाईसा काय हो म्हणायला तयारच नाहीत. लखुबाईसांना हे तर समजायला पाहिजे होतं, भटोबास काय स्वतःसाठी म्हणत नाहीत, देवासाठी म्हणत आहेत, तर आपण गेलो पाहिजे स्वयंपाक करण्यासाठी. भटी प्रार्थुनी म्हणितले. शेवटी भटोबास प्रार्थना करतात तिला. ज्याप्रमाणे एखादा भक्त देवाला प्रार्थना करतो त्याप्रमाणे हे भटोबास जे आहेत ते त्या लखुबाईसांना प्रार्थना करायला लागलेले आहेत. मग हो म्हणितले. खूपच विनवण्या केल्या, प्रार्थना केली आणि नंतर मग लखुबाईसांना वाटलं, आता कसा माझ्या जवळ आला, आता कशा प्रार्थना करतोय मला, तेव्हा तर खूप भांडला होता, असं लखुबाईसांच्या मनातल्या मनात नक्कीच आलं असेल. आणि मग खूपच प्रार्थना करत आहेत भटोबास, म्हणून लखुबाईसा म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, येते मी स्वयंपाक करण्यासाठी. परितात्पर्येण म्हणितीची. परंतु लगेच तत्परतेने त्यांनी असं उत्तर दिलं नाही. काय म्हणतात ते, नागदया तू जाय मज येईल तैसे करीन, बाईसा सारिखे काही होईल. एवढ्या विनंत्या करून, एवढी प्रार्थना करून शेवटी लखुबाईसा काय म्हणते, नागदया तू जा, मला जसा स्वयंपाक करता येईल तसा मी करीन, मला काय बाईसासारखं थोडी स्वयंपाक करता येते. मग भटा थोर दुःख झाले. भटोबासांना माहिती होतं हिला स्वयंपाक चांगला करता येतो, म्हणून भटोबास एवढं तिथे विनतकंदर झालेले आहेत, प्रार्थना करत आहेत, एवढ्या विनंत्या करत आहेत. आणि एवढं सगळं करूनही लखुबाईसांनी शेवटी जे उत्तर द्यायला नाही पाहिजे होतं तेच दिलं, की मला जसा जमेल तसा स्वयंपाक करीन. आता तुम्ही विचार करा, जी व्यक्ती असं उत्तर देत असेल ती खरंच चांगला स्वयंपाक करेल का? तुम्हाला सर्वांना लक्षात आलंच असेल लखुबाईसांचा म्हणण्याचा भावार्थ काय आहे. आणि तिचं जे वाक्य आहे ते वाक्य पाहिल्यानंतर तुमच्या तर नक्कीच लक्षात आलं असेल की आता लखुबाईसा कशी स्वयंपाक करणार आहे. ज्या अर्थी लखुबाईसा म्हणते, मला जमेल तसं मी करेल, बाईसासारखं मला काय जमणार नाही. आणि असं ऐकल्यानंतर भटोबासांना खूप दुःख वाटते की काय एवढं सगळं करून, एवढ्या विनंत्या करून देवाच्यासाठी चांगला स्वयंपाक तयार करू शकत नाही बाई. भट दुःख करू लागले. भटोबास लागले दुःख करायला. सर्वज्ञ म्हणितले कांगा दुःख करीत असा. मग स्वामी पाहतात भटोबासांना, तर भटोबास दुःख करत आहेत. स्वामी भटोबासांना म्हणतात, का हो तुम्ही का बरं दुःख करत आहात? काय करूजी मज तरी जाण्याची लागे. भटोबास म्हणतात, काय करूजी, मला तर जावंच लागते. जर सामान साहित्य किराणा शिदा आटा मी जर आणला नाही तर देवाला उपहार कसा व्हायचा. त्यासाठी मला बाहेरगावी भिक्षा मागण्यासाठी, कोरडी किंवा अपजन करण्यासाठी जावंच लागते. आणि इकडं काय होते, गोसावियाचे आरोगणे उशिरू होय. स्वामींच्या आरोगण्याला इकडे उशीर होतो, तोही निका नव्हे. आणि देवाच्या आरोगणेला उशीर होणे हे पण बरोबर नाही. मी दोठाई पवाडो न सके जी. भटोबास म्हणतात, जी मी दोन्ही ठिकाणची कामं कसं काय सांभाळू शकतो बरं, एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. भटोबासांच्या या वाक्यावरून आपल्याला हे लक्षात येते की भक्त देवासाठी किती तळमळ करत असतो. भटोबास म्हणतात, बाहेर गावी जाणं हेही महत्वाचंच आहे, देवासाठी सामान आणावं लागते, आणि स्वयंपाक करून परमेश्वराला आरोगणा देणे हेही तेवढंच महत्वाचं काम आहे. आता हे दोन दोन कामं मी कशी काय सांभाळू बरं? दोन ठिकाणी मी काम करू शकेल असं सामर्थ्य माझ्या ठिकाणी तर नाही की व्यवस्थित देवाचं सेवादास्य करणे, वेळच्या वेळेला सर्व जेवण वगैरे काय असेल ते सेवा करणे आणि बाहेरचंही काम करणे, बाहेरगावी जाणे, हे दोन्ही माझ्यासाठी शक्य नाहीत. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, वानर्या जीव एकदशिया किंगा. स्वामी म्हणतात, वानर्या तुमचं म्हणणं बरोबर आहे, एक व्यक्ती एकच काम करू शकतो कोणतं तरी, एकतर घरातलं काम बघेल किंवा बाहेरचं काम बघेल. कारण जीव हा एक देशीय आहे, एका ठिकाणी गेलं काम करायला लागलं तर तेच काम त्याला करावं लागेल. दोन ठिकाणी एकच जीव काम करतो म्हटला तर ते शक्य नाही. तुम्हासी काही देवतेची ऐसे होणे उरणे असे. देवतेच्या ठिकाणी जसं होणं आणि उरणं असते, ज्याप्रमाणे विष्णूने अवतार घेतला इकडे पृथ्वी तलावर, आणि तिकडे वर विष्णूची जे ब्रह्मांडस्थ आहे मेन विष्णू तो तर तसाच आहे. किंवा महादेवाने अवतार घेतला एखादा, महादेव तसाच राहणार कैलाशामध्ये, परंतु इकडे अवतार घेणार आणि इकडे कार्यही करणार. देवता जशी होते म्हणजे अवतार होतात देवतेचे आणि ते स्वतःच्या ब्रह्मांडस्थेच्या ठिकाणी उरूनही असतात, तसं जीवाच्या ठिकाणी थोडी आहे. देवतेच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, जीवाच्या ठिकाणी तसं सामर्थ्य नाही.
देवता हो जाणे आणि उरो जाणे. मातेतही उराल आणि येतही उराल. तुम्ही काही देवतेसारखे नाही की बाहेरगावचंही काम करणार, तिकडे एक भटोबास राहणार आणि आमच्याजवळ एक भटोबास राहणार. असं तर शक्य नाही. जीवे जे व्हावे तेची होय, देवता हो जाणे उरो जाणे. जीवाला जे काम करायचं आहे तिथेच उभं राहून ते काम करावं लागेल. आणि एकदा एका कामामध्ये हा जीव रत झाला की दुसरीकडे तो काम करू शकत नाही. आणि देवता कशी आहे? देवता हो जाणे उरो जाणे. देवता वेगळा अवतार धारण करते आणि वेगळं काम करायला त्या अवताराला पाठवून देते आणि स्वतः वेगळं काम करू शकते. हे देवतेच्या ठिकाणचं सामर्थ्य आहे. वानर्या तुम्ही जायासी वोजवे तैसे करीती. स्वामी म्हणतात भटोबासांना, वानर्या तुम्ही तुमच्या कामाला जा. बाहेरगावी जाऊन काम करणं हेही महत्वाचं आहे. जे काही आपल्याला सामान लागते तेही आणणं गरजेचं आहे. आम्हाला जसं ताटात येईल तसं आम्ही खाऊ. यासी वोजवे तैसे करीती. आम्हाला जसं ताटामध्ये येईल तसं आम्ही खाऊ, आम्ही आमचं भागून नेऊ, आमची नका तुम्ही काळजी करू, असं देव म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले भक्ती जैसी रामाची लक्ष्मणे केली. भक्तीसी काही प्रार्थुनी करवणे असे, प्रार्थुनी न करवी जे की. स्वामी म्हणतात भक्ती कुठे अशी प्रार्थना करून केल्या जाते का? तुम्ही लखुबाईसाला जाऊन प्रार्थना केली, मग आता लखुबाईसा स्वयंपाक करणार तर तिला ती भक्ती घडणार, असं काही नाही. अशी कोणाला तरी प्रार्थना करणे, त्याला भक्ती करायला लावणे, याला भक्ती म्हणत नसतात असं देव म्हणतात. भक्ती काय कोणाला प्रार्थना करून करायची असते का? नाही, स्वयंस्फूर्तीने करायची असते भक्ती. प्रार्थुनी न करवी जे की. अशी कोणाला तरी प्रार्थना करायची आणि असं दास्य करायला लावायचं, असं पुन्हा कधी करू नका, असं देव भटोबासांना म्हणतात. सर्वज्ञ म्हणते वानर्या कहणी एकू सूतला असे, तोचे तयासी तहान लागली असे. कोणीतरी एक व्यक्ती झोपलेला होता, तो झोपेतून जागा होतो, डोळे उघडतो, त्याला लागलेली असते तहान. तो सागळ खुंटीयेसी देखे. त्याच्या डोळ्यासमोर अशी सागळ दिसते, पाण्याची पिशवी खुंटीला टांगलेली दिसते. परी घेववेना. परंतु त्या व्यक्तीला उठून ते पिशवी घ्यावीशी नाही वाटत, एवढं त्याला जाड्य आलेलं असते. कापा जाड्ये दाटले असे म्हणून. कारण काय तर त्याला जाड्य आलेलं आहे, खूप आळस भरलेला आहे त्याच्या अंगामध्ये, म्हणून त्याला जागचं उठावंसं वाटत नाही. घसा इकडे कोरडा पडलेला आहे, तहान लागलेली आहे भयंकर, तरी पण त्याला जागचं उठवत नाही. समोर पाण्याची पिशवी असते लटकवलेली, तरी पण तो उठत नाही. मग भट्ट दुःखेसी अब्जबाबया गेले. मग शेवटी भटोबासांना दुःख होते आणि मग भटोबास अब्जन करण्यासाठी शेजारच्या गावामध्ये जातात. आली यावरी भटी लखुबाईसासी पोसिले. मग लगेच भटोबास निघून गेले गावाला. तिकडचे काम सगळे आटोपून परत आले स्वामींपाशी. लखुबाईसांना येऊन भटोबास विचारतात, गोसावियांसी आरोगणा झाली. स्वामींची आरोगणा झाली का, असं भटोबास विचारतात लखुबाईसाला. लखुबाईसी म्हणितले हो नाग द्या. लखुबाईसा म्हणतात हो नाग द्या, आरोगणा झाली. मग भट्ट गोसावियांचा प्रसादू वाटून जेऊ बैसले. मग भटोबा स्वामींचा प्रसाद वाटून जेवायला लागलेले आहेत. तो हिरवा कच्चा करपला देखिला तियासी तरी काही म्हणता नये. स्वामींच्या ताटातील थोडा प्रसाद होता, तो भटोबासांनी घेतला. तर जे काही चपाती रोटी भाकर जे काही तयार केलं असेल ते एकदम कच्ची होती. एका बाजूने करपलेली, एका बाजूने कच्ची, एका बाजूने एकदम अशी हिरवट दिसत होती. आणि असं हे पाहून भटोबासांना खूप दुःख झालं. मग आता लखुबाईसाला काही म्हणावं तर ते म्हणताही येत नाही. लखुबाईसा तशी नाही बाई की तिच्या मनामध्ये खरंच देवाची सेवा करावा असं आहे म्हणून. जर तिच्या मनामध्ये खरंच देवाची सेवा आपल्याकडून घडावी अशी इच्छा असती तर तिने असा स्वयंपाक केला असता का? अहो, जर आवडी असेल तर एखादा माणूस पण चांगला स्वयंपाक करून खाऊ घालू शकतो एखाद्या व्यक्तीला. त्याने कधी स्वयंपाक केलेला नसू द्या, परंतु त्याच्या मनामध्ये जर आवडी असेल तर तो चपात्या वगैरे व्यवस्थित भाजेल, एकदमच कच्चीच ठेवेल किंवा एका बाजूने करपूनच टाकेल, असं कधी करणार नाही. आवडी पाहिजे माणसाच्या मनामध्ये. परंतु इथे लखुबाईसाच्या मनामध्ये आवडी नव्हती आणि त्यामुळे असा स्वयंपाक लखुबाईसांनी इथे केलेला आहे. भट्ट दुःख करू लागले. लखुबाईसाला काही बोलता येत नाही, मग भटोबासच दुःख करायला लागले. सर्वज्ञ म्हणते वानर्या कांगा दुःख करीत असा. भटोबासांना स्वामी म्हणतात वानर्या कशाला तुम्ही दुःख करताय उगचच. जी जी आपली उणीव देखोनी तथा प्रसाद देखोनी पूर्वीला आठवते जी. भटोबास म्हणतात जी मला माझी उणीव दिसत आहे की मी उन्हा पडत आहे, स्वामींच्या सेवेला कमी पडत आहे आणि पूर्वीचे दिवस मला आठवायला लागलेले आहेत. काय बाईसा स्वयंपाक करायच्या, काय स्वामींना सुंदरपैकी आरोगणा द्यायच्या, हे सर्व मला पूर्वस्मृती जागरूक झालेले आहेत आणि पुन्हा दुःख करायला लागतात भटोबास. ते कैसे गा. स्वामी म्हणतात ते कसं काय बरं, तुम्हाला पूर्वीचं का आठवत आहे. जी जी हाची प्रसादू बाईसे करते होती ते बरवा लागे.
भटोबास म्हणतात जी असाच प्रसाद बाईसा तयार करायचा स्वयंपाक, ताई म्हणजे तेव्हा बरवा लागे, म्हणजे आम्हाला खूप छान लागायचा तो प्रसाद. प्रसाद देखुनी बाईसाचे वाटे जी, प्रसादाला पाहून मला बाईसांची आठवण आली. सर्वज्ञ म्हणितले तरी बाईसा निमित्ते अप्राप्ती करीते असा. मग स्वामी म्हणतात असं आहे का, तुम्ही बाईसांच्या अप्राप्तीच्या दुःखाने व्याकुळ झालेले आहात का? बाईसांच्या अप्राप्तीच्या दुःखामुळे तुम्ही दुःखीस्त आहात का? आणि त्या बाईसासाठी तुम्ही अप्राप्ती भावत आहात का? असं स्वामी म्हणतात. जी ते सांडोनी गेली आता काय करीन, बाईसा आपल्याला सोडून गेल्या, आता मी काय करणार आहे? किती दुःख जरी केलं, बाईसा काय परत थोडी येणार आहेत आता. सर्वज्ञ म्हणितले अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माच्या राशी नासती. स्वामी म्हणतात अप्राप्तीच्या निमित्ताने जे दुःख व्यक्ती करत असते, त्या दुःखामुळे कर्माच्या राशीच्या राशी म्हणजे ढिगारच्या ढिगार नासून जातात. आणि म्हणून सर्व दर्शकांना मी एक सूचना करत आहे, कारण स्वामींनी इथे आपल्याला सूचना केलेली आहे की आपण ईश्वराची अप्राप्ती भावली पाहिजे, तर कर्माच्या राशी तुमच्या घरबसल्या नसतील. जसं प्रपंचामध्ये काही गोष्टी उण्यापुऱ्या घडल्या की जसा तुम्हाला रडू येतो, तसा कधीतरी परमेश्वरासाठी रडू आला पाहिजे. आणि तशा रडण्यामध्ये जर तुमच्या डोळ्यातून काही 4-10 अश्रू बाहेर पडले, तर तुमच्या कर्माच्या राशीच्या राशी नसतील असं देव इथे स्पष्ट सांगतात. आणि म्हणून अप्राप्तीचं दुःख आपणही केलं पाहिजे की देव आपल्याला भेटले नाही, ईश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकला नाही, आपण एवढे अभागी आहोत, देव आपल्याला सोडून गेले, असं दुःख आपणही केलं पाहिजे. याला अप्राप्तीचं दुःख म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 587. भटा वस्तू संबंधो निरूपण. स्वामी भटोबासांना वस्तू संबंधाविषयी निरूपण करतात. बेलोपुरी अवस्थान गोसावी निंबा खाली उपाडनो फेडोणी मुळीवरी उभे राहिले. स्वामी बेलोपूरला होते आणि तिथे असताना स्वामींनी पायातील वाहना काढलेल्या आहेत आणि लिंबाच्या झाडापाशी जाऊन त्या लिंबाच्या झाडाची जी मुळी वर होती, त्या मुळीवर देव उभे राहिलेले आहेत. सर्वज्ञ म्हणते वानेर्या या निंबासी समूळी सपत्री सबंधू देई जताय. मग स्वामी म्हणतात वानेर्या, आम्ही या लिंबाच्या झाडाला समूळी सपत्री म्हणजे पानासह संबंध देत आहोत. भटी म्हणितले जी मूळ काही अंगा वेगळे असे. भटोबास म्हणतात जी मूळ काय अंगा वेगळा आहे का बरं? स्वामीजी म्हणतात की मी पानासह संबंध देत आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की स्वामींनी हातामध्ये जे वर फांटी आहे लिंबाची, ती फांटी धरलेली आहे, त्या फांटीला जे पानं लागलेले आहेत ते पानही धरलेले आहेत, असा अर्थ यामधून आपल्याला दिसतो. भटोबास म्हणतात जी मूळ काय वेगळं आहे का झाडापासून? सर्वज्ञ म्हणले याचे मूळ येथ नसे गा. स्वामी म्हणतात भटोबासांना की याचं जे मूळ आहे ते येथ नसे गा, म्हणजे इथे नाही. जे तुम्हाला दिसत आहे, वर जे मूळ दिसत आहे ज्याच्यावर आम्ही उभे आहोत, ते मूळ काही इथंच आहे असं नाही. वर जे मूळ दिसत आहे त्यापेक्षा कितीतरी पट खोल मुळ्या झाडाच्या गेलेल्या असतात. किंवा दुसराही अर्थ निघतो इथून, स्वामी म्हणत आहेत याचे मूळ येथ नसेगा. याचा अर्थ काय आपल्याला दिसून येतो की स्वामी ज्या लिंबाच्या झाडापाशी उभे आहेत त्या झाडाच्या मुळ्या जमिनीमध्ये आहेत आणि बाजूला दुसरे जे लिंबाचे झाड होते त्या लिंबाच्या झाडाच्या मुळ्या लांब लांब पांगलेल्या आहेत आणि ज्या मुळीवर देव उभे आहेत ती मूळ कोणत्यातरी दुसऱ्या झाडाची असू शकते आणि त्याच्यावर देव उभे आहेत. आणि म्हणून देव म्हणतात की याची मूळ इथे नाही, ही मूळ दुसऱ्याचीच आहे, असाही अर्थ इथून दुसरा निघतो. भटी पुसले जी संबंधे काही होय जी. भटोबास म्हणतात जी असा संबंध दिल्याने होते तरी काय? सर्वज्ञ म्हणते वस्तू संबंधे शक्ती निक्षेपू वस्तू संबंधे त्रियंचा योनी मोक्षू देवानंदू. भटी पुसले जी त्रियंचा योनी काही होय. सर्वज्ञ म्हणते भोगभूमी मनुष्य देह होय. जी त्रियंचा वेगळे संबंध काही होय. सर्वज्ञ म्हणते वस्तू संबंधे जडा जडा भले. जी भले ते काही. सर्वज्ञ म्हणते भले ते मनुष्य देह मग भटवगेची राहिले. हे जे देवाने इथे वाक्य उच्चारलेले आहेत हे मी यापूर्वीच सांगितलेले आहेत, याचा सविस्तर अर्थही सांगितलेला आहे, तुमच्या लक्षामध्ये असेलच. देव म्हणतात की जिथे जिथे ईश्वराचं स्वरूप गेलं, जिथे जिथे ईश्वर अवतार गेले तिथे तिथे त्या ईश्वर अवताराचं स्वरूपही सोबतच गेलेलं आहे. आणि त्या ईश्वर अवताराच्या मायापुरामध्ये जे ईश्वराचं स्वरूप आहे त्याला वस्तू म्हटलेलं आहे ते. आणि त्या वस्तूचा संबंध झाल्यानंतर शक्ती निक्षेप होतो. मग ते त्रियंच असतील, देव असेल, मानव असेल, कोणालाही संबंध हो, त्यांना देव तिथे आनंदच देतात. किंवा मनुष्य असेल तर त्याला भोगभूमी मनुष्य मिळते 1000 वर्षाचं. त्रियंच म्हणजे पशु पक्षी असतील त्यांना संबंध झाला तर त्या देहाच्या पालटी म्हणजे तो जन्म संपल्यानंतर त्यांना भोगभूमीमध्ये 1000 वर्षाचं अष्टभोग परिपूर्ण जीवन मिळते असं देव इथे म्हणतात. भटोबास म्हणतात जी त्रियंचा योनी काही होय. जे
पशु आहेत त्यांना संबंध दिल्यानंतर त्यांचं काय होते? देव म्हणतात भोगभूमी मनुष्य देह होय. भोगभूमीमध्ये त्यांना मनुष्य देह मिळते. या देहाच्या पाठी, लगेच मिळते असं नाही, देहाच्या पाठी हा जन्म संपल्यानंतर. आणि पुढे देव म्हणतात की जिथे जिथे ईश्वराचा संबंध होतो, मग ते जडत्वाला गेलेले जीव जरी असले तरी देव त्यांना आनंद देतात, सुख देतात. आणि देवता जरी असल्या तरी त्यांचाच आनंद त्यांना द्विगुणित करून देतात, दुप्पट आनंद देतात. त्यांचाच आनंद असतो तोच दुप्पट होतो. परमेश्वर वेगळा आनंद त्यांना देत नाहीत. कारण काय? तर परमेश्वराच्या आनंदाला देवता पात्र नाहीत. देवता ह्या कशा आहेत? निकृष्टा, निर्यदायका आणि त्रिगुणबंधामध्ये बांधलेल्या देवता आहेत. नित्यबद्ध देवता म्हणतात. त्यांचे बंधन कधी मुक्त होऊ शकत नाही. तर अशा देवतेला परमेश्वराचा आनंद प्रभावतच नाही आणि म्हणून परमेश्वर त्यांना आनंद देत नाहीत. आणि त्यांचाच जो आनंद आहे तोच दुपटीने वाढतो. पुढे मग भटोबास प्रश्न करतात, भले ते काही? जडा जडा भले म्हटलं, पण ते भले म्हणजे नेमकं होते तरी काय? पुढे देव म्हणतात भले ते मनुष्य देह. भले म्हणजे काय होते त्या पशुत्रेंचाच? तर त्या जीवाला तो जन्म संपला. ज्या जन्मामध्ये तो होता, समजा एखादा जीव आहे हत्तीच्या जन्माला गेलेला आहे किंवा एखादा जीव आहे घोड्याच्या जन्माला गेलेला आहे. ज्याप्रमाणे अंबिनाथाच्या महादेवाच्या मंदिरामध्ये देव जायचे तर गरुड घोड्यावर बसून जायचे. तर तत्सादृश्य जे घोडा आहे त्या घोड्यावर देव बसले, एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळाच बसले असतील किंवा दररोजच बसत होते देव. जोपर्यंत देव अचलपूरला होते, अळजपूरला होते, तोपर्यंत देव त्या गरुड घोड्यावर बसायचे आणि अंबिनाथाला यायचे, विडा व्हायचे. तर त्या गरुड घोड्याला लगेच भोगभूमी मनुष्य देह मिळालं का? नाही. ज्यावेळेस तो घोडा मेला, तिथला जीव निघाला आणि मग त्या जीवाला दातृत्व करण्यात आलं. भोगभूमीमध्ये 1000 वर्ष नाही तर 10,000 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि सुख फारच जास्त मिळालेलं आहे त्याला. मी जसं तुम्हाला सांगितलं, एकदा संबंध झाला तर 1000 वर्षाचं मनुष्य देहाचं आयुष्य मिळते, भोगभूमीमध्ये अष्टभोग परिपूर्ण जीवन मिळते. आणि दोनदा जर संबंध झाला तर 10,000 वर्षाचं मिळते. आणि त्यापेक्षा जास्त जेवढ्या वेळा संबंध झाला तिकडे वर्ष वाढत नाहीत भोगभूमीतले, परंतु आनंद जास्त होत असतो त्यांना, असा अर्थ आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 588. माहिमभटा अंतराय निरूपण. स्वामींनी माहिमभटांना अंतरायाविषयी निरूपण केलं. बेलोपुरी अवस्थान. दुसरा दिवशी माहिमभटी जाईन म्हणितले, सर्वज्ञ मितले भटो येथीचे सन्निधान दुर्लभ, ते क्षणाक्षणा अंतरत असे, ईश्वरी अंतर पळवणे दीजे. बेलोपूरला देव होते. दुसऱ्या दिवशी माहिमभट येतात आणि म्हणतात, जीजी आता मी जातो. सर्वज्ञ म्हणतात, अहो आमचं सन्निधान जे आहे ते दुर्लभ आहे, क्षणाक्षणाचं अंतर पडू देऊ नये आमच्या भक्तांनी आमच्यापासून. ईश्वरी अंतर पडवणे दीजे. देव म्हणतात ईश्वराच्या सन्निधानामध्ये राहिलं पाहिजे भक्तांनी, बिलकुल अंतर पडू दिलं नाही पाहिजे भक्तांनी ईश्वरापासून. विकारू विखो न सेवावा. विकार विखो कधी सेवन केला नाही पाहिजे. धीरवीरा होवावे. धीरवीर झालं पाहिजे ईश्वराच्या भक्ताने. अखोरी म्हणजे काय? ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये चुलीमध्ये विस्तो हा दबून असायचा, त्यावर राख साचलेली असायची, विस्तो तसाच आतमध्ये राहायचा, परंतु ती राख असल्यामुळे कोणाला असं वाटत नव्हतं ते विस्तो आहे म्हणून. परंतु त्याला जर खोरला आपण तर तो विस्तो पुन्हा प्रदीप्त व्हायचा, एकदम लखलखीत असा दिसून यायचा. तर त्याप्रमाणे आपण अखोरी जन्म दिला पाहिजे. जे आपल्या वासना आहेत त्याला खोरत बसलो नाही पाहिजे. आणि अबोटी म्हणजे काय? तर कोणत्याही प्रकारच्या विकल्प रूप क्रिया करू नये. समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बोट, आता हे नेमकं शब्दशः अर्थ काय किंवा याच्या मागं काय उदाहरण आहे. समजा दूध आहे, त्या दुधाला जर तुम्ही दह्याचं बोट लावलं, काय होणार? त्या दुधाचं दूध पण जाऊन त्याचं दही होणार. दूध राहणार का? ते नाही राहणार. त्याप्रमाणे या जीवाने विकल्परूप क्रिया करू नये. विकल्परूपी बोट या जीवाला लागलं नाही पाहिजे. आणि जर विकल्परूपी बोट म्हणजे या जीवाने, अनुसरलेल्या जीवाने किंवा वासनिकाने जर विकल्परूप क्रिया केल्या, देवतेचं जे काही विधिविधान आहे ते जर आचरण केले, देवतेच्या शरण गेला हा वासनिक किंवा अनुसरलेला आहे, परंतु विकल्परूप क्रिया करायला लागलेला आहे, कोणते खडे घाला, अमका अमक आवाहन करा, हे करा ते करा सांगायला लागलेला आहे, तर तसं करू नये. ब्रह्मविद्या सोडून इतर जेवढे काही शास्त्र आहेत ते विकल्परूप आहेत. ज्या ज्या शास्त्रामध्ये देवतेचे विधिविधान आहेत, अमका ग्रह, अमक नक्षत्र आणि अमक्या राशीच्या व्यक्तीला अमक्या ग्रहाचा खडा लावा आणि मग आवाहन करा, मंगळवारी घाला, शनिवारी घाला, हे करा ते करा, असे विधिविधान सांगणे, हे सर्व विकल्परूप आहेत. तर असं बोट आपल्याला लागलं नाही पाहिजे, नाहीतर आपण नासून जाऊ. दह्याचं बोट जसं दुधाला लागलं की दूध नासून जाते, त्याप्रमाणे जो
ईश्वरीय मार्गावर चालणारा व्यक्ती आहे, त्याला जर असं विकल्प रूपाचं बोट लागलं तर हा जीव नासून जातो, याला कधीही ईश्वर प्राप्ती मिळत नाही. ज्याप्रमाणे एकदा दह्याचं बोट एकदा दुधाला लागल्यावर त्या दुधाची कधी खीर होऊ शकत नाही, त्या दुधाची कधी बासवंदी होऊ शकत नाही, त्याप्रमाणे या जीवाला एकदा विकल्पाचं बोट लागलं की तो जीव कधीही ईश्वर प्राप्तीला जाऊ शकत नाही. म्हणून देव म्हणतात अखोरी अबोटी जन्म दिला पाहिजे परमेश्वराला. सबंधे पुरुष योगापासून जाय अंतर पडे. आणि असा जर संबंध आपण केलाच तर हा जीव योगापासून जातो, अंतर पडते परमेश्वरापासून आपलं. तेही म्हणतले अंतराय काही होईल, जी अंतराय पडलं तर काय होईल असं माहिमभट्ट म्हणतात. सर्वज्ञ म्हणतले योग भ्रंशेल. तुमचा जो योग आला होता संन्यास घेण्याचा तो भ्रंश होऊन जाईल. केतुले एक अनिष्ट उपसाहाती एका केतुल्या एका अंतराया ते जणी. केतुले एक अनिष्ट उपसाहाती म्हणजे काय, छप्पनीचे आत चेतनाचे उल्लेख झाले केले असताही उपसाहण्यात घालतात देव. एका केतुलिया एका अंतराया ते जणी म्हणजे काय, तर 56च्या नंतर जर रसरूपतेच्या प्रथम उल्लेखी हा पुरुष टेकला तर 1 कोटी वर्षाचा अंतराय होते. द्वितीय उल्लेख जर केला तर 2 कोटी वर्षाचा अंतराय होते. आणि अभिमुखतेशी जर टेकला तर 3 कोटी वर्षाचा अंतराय होते. असा अंतराय आहे. म्हणून योग भ्रंश होऊ देऊ नये, असे उल्लेख होऊ देऊ नये असं इथे स्वामी सांगतात. माहिमभट्टी म्हणतले जी जी योग भ्रंशल्या काही होय, सर्वज्ञ म्हणतले अंतर पडे का जाय. माहिमभट्टी म्हणतले अंतर ते काही, सर्वज्ञ म्हणतले योग भ्रष्ट तो शाश्वत समलोकात ते पावे. माहिमभट्टी पुसले जी जी योग भ्रष्टासी काही लक्षण, सर्वज्ञ म्हणतले अपरधर्मू सांडिला अपरधर्मू तरी आतीची ना तो योग भ्रष्टू बोलीजे. मग माहिमभट्टाने पुन्हा प्रश्न केला. माहिमभट्टाने प्रश्न केला की अंतर ते काही, यावर स्वामी म्हणतात योग भ्रष्ट तो शाश्वत समलोकात ते पावे. असं अंतर पडल्याने काय होते असा प्रश्न माहिमभट्टांनी केल्यानंतर देव म्हणतात जर योग भ्रष्ट झाला असेल तर जो शाश्वत समलोक आहे म्हणजेच जे मायेचं फळ आहे तिथे या जीवाचं पावन होते. माहिमभट्टी पुसले जी जी योग भ्रष्टाशी काही लक्षण. योग भ्रष्टाचं काय लक्षण आहे, देव मग सांगतात की अपर धर्म सांडला, परधर्म तर आतीची ना. दुसरा धर्म सोडून दिला, देवतेचा धर्म सोडून दिला, परंतु ईश्वर धर्माचा अंगीकार केला नाही, त्याला योगभ्रष्ट बोलावं. यावरी भट्टी पुसले जी जी अपरधर्म म्हणजे काय. माहिमभट्ट म्हणतात जी जी अपरधर्म म्हणजे काय आणि परधर्म म्हणजे काय. सर्वज्ञ म्हणतले अमध्ये तुल्य विखो म्हणून आवरण उभे तया तेन सेवी. आणि परधर्म म्हणजे 7 मात्रा अनुष्ठेना तो दुसरा योगभ्रष्ट. भटी म्हणतले जी जी योगभ्रष्टाशी वचन रूपा परमेश्वराशी वियोग घडे, ऐसे जयाचे देह जाय तया काही होय. मग स्वामी म्हणतात की जे अमध्य तुल्य विखो आहे त्याचं सेवन करत नाही आणि परधर्माच्या ज्या 7 मात्रा आहेत त्याचं अनुष्ठान करत नाही, त्याला दुसरा योग भ्रष्ट बोलावं असं स्वामी म्हणतात. भट्टी म्हणतले जी जी योग भ्रष्टाची वचन रूपा परमेश्वराशी वियोग घडे. यावर भट्ट म्हणतात जी जी योग भ्रष्ट जो आहे त्याला वचन रूप परमेश्वराचा वियोग घडे, ऐसे जयाचे देह जाय. वियोग घडल्यानंतर अशा प्रकारे ज्याचं देह जाते तया काही होय, त्याला काय होते बरं. सर्वज्ञ म्हणतले यावर स्वामी म्हणतात वियोगी देहधाडी तया ही एक भले आती. पहिलं जे सांगितलेलं आहे वियोगी देहपाडी म्हणजे काय तर वचन रूप गोविंदाच्या वियोगी देहपाडी. एवं आज्ञाभंग जर केली, छोटी मोठी आज्ञाभंग झाली तरी मायपोट आहे देवाचं, त्याचं काहीतरी भलंच करतात, चैतन्य फळ का होईना त्याला देतात. किंवा जर दुसरा अर्थ घेतला आपण वियोगी म्हणजे कोणाच्या वियोगी, तर ईश्वर वियोगी जर एखाद्या संन्याशाने अनुसरल्या पुरुषाने देहपाडी म्हणजे देह खर्ची केलं, देह त्याग केला ईश्वर वियोगामध्ये एखाद्या अनुसरलेल्या पुरुषाने, तयाही म्हणजे त्या अनुसरलेल्या पुरुषाला भले आती म्हणजे त्याला मोक्ष होतो, असाही दुसरा अर्थ इथे दिसतो आपल्याला. आणि जर असा आचार केला तर कधीही त्या व्यक्तीला योग भ्रष्टत्व आक्षेपत नसते, हे आपल्याला या चरित्रातून लक्षात येते. जी जी भले म्हणजे काय. पुन्हा प्रश्न एक उपस्थित होतो की भलं म्हणजे काय नेमकं. सर्वज्ञ म्हणते भले म्हणजे शाश्वत पुण्यलोकी चिज्जड फळी मोक्ष फळ हो का जी अंक. यावर मग स्वामी म्हणतात की भले म्हणजे जे शाश्वत पुण्यलोक आहे चिज्जड फळ, तिथे या जीवाचं पावन होते. जे योग भ्रष्टाचे आहेत त्यांचं देव इथे सांगत आहेत. आणि जे वियोगी देह पाडतात ते तर ईश्वर प्राप्तीला जाणार असं आपल्याला इथे देव सांगतात. माहिमभट्टी पुसले जी जी योग भ्रष्टासी फळ अंतराय उद्धरण तरी देहविद्येचा निर्वचन निरोपी जो जी. माहिमभट्ट पुन्हा विचारतात जी जी योग भ्रष्टाला फळाचा अंतराय होतो आणि नंतर उद्धरण होते, तर मग देहविद्येचा निर्वच कसा आहे तो आम्हाला सांगावा असं माहिमभट्ट म्हणतात. सर्वज्ञ म्हणतले भटो देहविद्या एकी आती ते ईश्वराची पासोणी होय. स्वामी म्हणतात देहविद्या अशी एक विद्या आहे जी विद्या फक्त ईश्वरापासून होते.
ब्रह्मविद्ये व्यतिरिक्त विद्या एक देवापाशी आहे, ती म्हणजे देहविद्या. जे ईश्वरावतार दान करतात, देतात. देहविद्ये भूते तन्मात्रा रूपे होती, साते अंश झडती एकाकार वृत्ती उरे. हेमकाया होय वज्रकाया होय, देहविद्ये देहची फळ एकी पुरुषी विद्या ते. वृद्धी सिद्धी होती भूतेपर्यंत गमन दर्शन. हा विषय फार सखोल आहे, तरीही तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेल मी. जास्त खोलात काय जाणार नाही. जास्त खोलात गेलं जास्त गुंतागुंत होऊन जाईल आणि मग 4 गोष्टी समजायच्या त्या पण तुम्हाला समजणार नाहीत. देव काय म्हणतात? देहविद्या एक विद्या आहे जी ईश्वरापासून होते आणि देहविद्या झाल्यानंतर साते अंश झडतात एकाकार वृत्ती उरते. म्हणजे ते जे देह आहे ते एकदम सुवर्णाचं होते. देहविद्ये भूते तन्मात्रा रूपे होती, साते अंश झडती एकाकार वृत्ती उरे देव म्हणतात. देह म्हणजे काय? तर ज्या व्यक्तीला विद्या झाली त्याचं देह. त्या देहविद्येमुळे त्या व्यक्तीचं देह काय होते तर प्रकाशमान होते. देहामधले सप्तधातू जे आहेत ते झडतात. परमाणूपर्यंत त्याला दर्शन होते. परमाणू त्याला असा दिसू शकतो मोकळा मोकळा. आणि तन्मात्रापर्यंत म्हणजे काय तर कारण जुटापर्यंत हा उरतो. याचं शरीर जे आहे ते कारण जुटाचं होते असं इथे स्वामी सांगतात. एकंदरीत सांगायला गेलं थोडक्यात तर जे देहविद्यावंत आहे त्याचं शरीर हे कारणाचं होते. म्हणजेच जे विश्वदेवता आहे तिचं शरीर ज्या कारणाने बनलेलं आहे, जो कारण परमाणू आहे. या गोष्टी थोड्या अवघड आहेत समजण्यासाठी, फक्त एवढं लक्षात असू द्या, मी जास्त खोलात जाणार नाही. देहविद्यावंताचं देह हे विश्वदेवतेसारखं आहे, म्हणजेच कारण परमाणूचं आहे, कारणाचं देह आहे, विश्वदेवतेचं पण आणि याचं पण. आणि त्याचं शरीर कसं होते तर हेमकाया होय वज्रकाया होय, सोन्यासारखं शरीर चमकते, त्याचं सोन्याचंच शरीर होते. वज्रकाया होय. तुमच्या मनामध्ये प्रश्न असा येऊ शकतो, सोन्यासारखं शरीर झालं तर सोनं तर नरम असते, मग धक्का लागला कुठे काही दगड गिगड अंगावर पडला तर चपटा होऊन जाईल, असा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, अशी शंका निर्माण होईल. म्हणून देव लगेच उत्तर देतात त्याचं, वज्रकाया होय. म्हणजे दिसायला सोनेरी दिसतो, सोन्यासारखा दिसतो, परंतु त्याच्या शरीरामध्ये एखाद्या वज्रासारखं कठीणत्व असते. दगड धोंडा आणि पर्वत जरी त्याच्यावर आणून टाकला तरी त्याला फरक थोडाही पडत नाही, थोडाही चपटा होत नाही. तो एवढं मजबूत शरीर असते देहविद्यावंताचं. देहविद्या देहाची फळ. देहविद्या झाली म्हणजे त्याला ते देहच फळ आहे जणू काही, असं देव म्हणतात. एकी पुरुषी विद्या ते. पुढे स्वामी म्हणतात की ही विद्या फक्त एका पुरुषापासून होऊ शकते. म्हणजेच जे ईश्वर अवतार उभय दृश्य आहेत तेच ईश्वर अवतार ही विद्या देऊ शकतात. त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त होतात. भूतेपर्यंत गमन दर्शन असते, म्हणजे जे अष्टभैरव आहेत तिथपर्यंत तो जाऊ शकतो, तिथपर्यंत तो पाहू शकतो, असं स्वामी इथे सांगतात. तर अशा प्रकारे आजच्या ज्ञानसत्रातील तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तुम्हाला मी म्हटलं होतं 4 चरित्र सांगणार आहे, परंतु हे जे 4थं चरित्र आहे ते आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहूया, कारण आजचा वेळ संपलेला आहे. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, आजच्या या ज्ञानसत्रामध्ये भट्टोबासांनी पुनश्च बाईसांची आठवण केली, ते कशामुळे? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, बाईसांची आठवण स्वामी का करतात? दुसरा प्रश्न होता, स्वामींनी कोण्या शास्त्राचा निषेध केला? आणि तिसरा एक प्रश्न मी मध्यंतरी विचारला होता, अनार्जित दान म्हणजे काय नेमकं? मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, त्या उदाहरणासह त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर हे तिन्ही प्रश्न जे आहेत या तिन्ही प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया आणि सोबतच लगोलग आपण नावही पाहूया ज्यांनी उत्तर दिलेली आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, स्वामींनी बाईसांची आठवण या कारणाने केली कारण औसांनी स्वामींना सरपण आणायला लावलं. स्वामींनी सरपण आणलं आणि मग देव म्हणतात औसांना नाही का? बाईसा असते तर बाईसांनी आम्हाला काम सांगितलं असतं का? असा प्रश्न स्वामी औसांना करतात आणि इथे आठवण करतात स्वामी बाईसांची. दुसरा प्रश्न होता, स्वामी कोण्या शास्त्राचा निषेध करतात? जे काही वास्तुशास्त्र आहे, जे काही भविष्यशास्त्र आहे, पंचांग वगैरे पाहणे, हे ते 14 विद्या, 64 कळा, वेद, पुराण, आगम, उपनिषद वगैरे वगैरे या सर्व शास्त्राचा निषेध सांगितला देवाने. फक्त ब्रह्मविद्या ही महत्वाची आहे असं देव म्हणतात. आणि तिसरा प्रश्न होता, अनार्जित म्हणावं कशाला? अनार्जित म्हणजे काय? आणि मी कोणतं उदाहरण दिलं होतं तुम्हाला अनार्जित हे दान समजण्यासाठी? अनार्जित म्हणजे अर्जित न करता देवाने दिलेलं दान. मग आता खरंच देवाने बिलकुल काही आपण अर्जकत्व न करता काही दान दिलेलं आहे का? तर नाही.
मग नेमकं उदाहरण काय आहे त्यासाठी समजून घेण्यासाठी तर मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं ऑटोवाल्याचं. एखादा साधू उतरला रेल्वे स्टेशनला, त्याने ऑटो केला. 10 किलोमीटर अंतरावर आपलं स्थान आहे आणि ऑटोवाल्याला ठरवलं की 200 रुपये मी देणार. त्या साधूने ऑटोवाल्याला ठरवलं की 200 रुपये मी देणार, तू मला स्थानापर्यंत नेऊन सोड. ऑटोवाल्यानं म्हटलं ठीक आहे. या साधू बाबाकडे 2-4 पिशव्या होत्या मोठ्या मोठ्या. मग त्या ऑटोवाल्याने काय केलं, त्या पिशव्या सर्व उचलल्या, ऑटोमध्ये टाकल्या, म्हाताऱ्या माणसाला उचलता येणार नाहीत म्हणून, आणि छोटी पिशवी जी होती ती साधूबाबांनी स्वतःसोबत घेतली आणि मग स्थानापतीपाशी पोहोचले. स्थानापतीच्या गेटपाशी ऑटो उभा केला आणि त्या ऑटोवाल्याने त्या साधूबाबांना पैसे मागितले, 200 रुपये घेतले. इथे त्यांचा व्यवहार संपला, बरोबर की नाही? तिथपर्यंत आणून सोडायचं ठरलं होतं. व्यवहार संपला, 200 रुपये घेतले, ऑटोवाला मोकळा झाला जाण्यासाठी. पण ऑटोवाल्याने काय केलं, विचार केला की हे साधू बाबा म्हातारे आहेत, बिचाऱ्यांकडे ओझही भरपूर आहे. मग त्या ऑटोवाल्याने काय केलं, त्याला थोडी क्यू आली आणि मग त्याने काय केलं, त्या साधू बाबांना म्हटलं की बाबाजी तुम्ही जाऊन मंदिरात थांबा, मी हे सर्व पिशव्या तुमच्यापर्यंत पोहोचती करतो. जे काही 10-12 पायऱ्या चढायच्या होत्या त्या सर्व पायऱ्या चढल्या त्या ऑटोवाल्याने आणि निशुल्क त्या सर्व पिशव्या, जे काही ओझं होतं ते ओझं त्या ऑटोवाल्याने साधूबाबांपाशी पोहोचती केलं. तर ही जी मदत केली त्या ऑटोवाल्याने, तर या मदतीमुळे काय झालं, कणव निष्पत्ती होते. कणव निष्पत्ती झाली म्हणजे काहीतरी पूर्ण दान मिळेल असं काही नसते. त्या कणवेला पाहून पूर्ण दान देव देतात. थोडंसं अर्जकत्व आहे, परंतु देवाने भरपूर सारं दिलं, त्याला म्हणतात अनार्जित दान. थोडंसंच होतं त्याच्याकडे, पर्याप्त नव्हतं. तुम्हाला गाडी घ्यायची आहे 10 लाख रुपयाची, परंतु तुमच्या खिशात आहेत 100 रुपये. तुमचं अर्जकत्व किती आहे, 100 रुपयाचं आहे. परंतु तुम्हाला असं वाटते ते 10 लाखाची गाडी मिळावी, तर देव पाहतात याच्याकडे कणव आहे. 100 रुपये म्हणजे असं समजून घ्या तुम्हाला उदाहरणासाठी किती कणव आहे त्याच्याकडे. परंतु त्या कणवेला पाहून, 100 रुपयाला पाहून देवाने तुम्हाला 10 लाखाची गाडी दिली. तर याला म्हणतात अनार्जित दान. त्या गाडीच्या मूल्या एवढे पैसे तुमच्याकडे तर नव्हते, थोडेसे होते, त्या गाडीसाठी पर्याप्त नव्हते ते, तरी पण ती गाडी तुम्हाला मिळाली. अर्जकत्व तर तुमचं तेवढं नव्हतं, 10 लाखाचं अर्जकत्व तुमचं नव्हतं, तरीही तुम्हाला गाडी मिळाली. तर त्या कणवेला पाहून गाडी मिळालेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे जे ऑटोवाल्याने सेवा केली त्यामुळे कणव निष्पत्ती होते आणि या कणवेला पाहून मग देव काहीतरी मोठं दान देतात. याला म्हणतात अनार्जित दान. पूर्णच अर्जकत्व न करता देव देतात असं नाही, तर थोडीशी काहीतरी कणव देव पाहतात, त्या कणवेला पाहून देतात, त्याला अनार्जित म्हणावं. मग आता अनार्जित दान देवाने कधी दिलंच नाही का आपल्याला? देवाने आपल्याला अनार्जित दानही दिलेलं आहे मूळ सृष्टीच्या वेळेस. मूळ सृष्टीच्या वेळेस या जीवाने अर्जकत्व जोडलं नव्हतं मनुष्य देहाचं, तरी पण देवाने पूर्णपणे अनार्जित दान दिलेलं आहे मनुष्य देहाचं. तर मूळ सृष्टीचं जे अनार्जित दान आहे ते 100% अनार्जितच आहे आणि नंतरचे जे प्रवाही सृष्टीपासूनचे अनार्जित दान आहेत ते 100% अनार्जित दान नाहीत. कुठेतरी कणव असतेच आणि त्याला पाहून देव देतात आणि म्हणून त्याला आपण अनार्जित म्हणत असतो. तर तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समजलेच असतील. आता पाहूया आपण उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावं. बरोबर उत्तर देणाऱ्या वास्तविक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: लताताई चिपडे, प्रभाकरजी मुंगल, सुलभाताई देशमुख, तारामावशी पटाईत, संध्याताई पाटील, शालिनीताई राऊत, शामरावजी नरवाडे, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, तारामावशी पटाईत, पुष्पाताई धनवटे, जितूजी पाठक, लखनभाई महाला, देवानंदजी काकडे, मुकेशजी भुयार, नंदिनीताई गिरी, भूपाळजी साळवे, निवृत्तीजी खाडे, प्रज्वलजी मेहंगे, रामकृष्णजी नेमाडे, मालतीताई वांगे, विश्वासजी गोरे, पंडितजी जावळे, निर्मलाताई जावळे, संध्याताई सुरेश, नीलाताई घाणेकर, माधुरीताई भोपळे, अभिषेकजी दप्तरे, योजनाताई भरते, ज्ञानेश्वरजी महाजन, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, रुपेशजी अंजनकर, राजश्रीताई माने, राजारामजी भागवत, आरतीताई कदम, राजेशजी काटकर, मंगलाताई मेटे, संगीताताई बेलखोडे, अच्युतरावजी अडवे, डॉक्टर सतीशजी उरे, सुरेखाताई पवार, हर्षिकाताई नाखले, दुर्गाताई भावे, ललिताताई कानडे, शामरावजी नरवाडे. या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तरे दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये माहिम भट्टा लोकीचे श्रेष्ठत्व निषेध, भट्टा गुरु अनुगमनी निरूपण, बुद्धी भेद तथा कर्मजड भक्तिजड निरूपण, जागृती सुषुप्ती स्वप्न उन्मनी निरूपण, हे असे 3-4 चरित्र आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड